इथे आपल्याकडे दोन पट्टी चुंबक आहेत आणि त्या दोन्हीवरचे उत्तर आणि दक्षिण ध्रुव आपण स्पष्टपणे पाहू शकतोय. आता पहा, या एका चुंबकाचा उत्तर ध्रुव मी दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाकडे आणलं आणि पहा, ते दोन्ही एकमेकांना चिटकले आहे, आकर्षित झाले आहे. बरं, मग आता आपण एकाचा दक्षिण ध्रुव दुसऱ्या चुंबकाच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ आणून पाहूया काय होतंय. हे एकमेकांना चिटकत तर नाहीच आहे, पण ते खाली ठेवलेलं चुंबक दूर दूर जात आहे. तसेच जर का दोन्हीचे उत्तर ध्रुव जवळ जवळ आणले तर अरे बापरे, इथे हा दुसरा चुंबक दूर दूर पळतोय. मग आता यावरून आपल्याला काय कळलं की सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण असतं, म्हणजेच दोन उत्तर ध्रुव एकमेकांना प्रतिकर्षित करतील, तसंच दोन दक्षिण ध्रुव सुद्धा एकमेकांना प्रतिकर्षितच करतील. त्याचप्रमाणे विजातीय ध्रुव एकमेकांना आकर्षित करतील, म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव एकमेकांकडे नेहमी आकर्षित होतील. चला तर मग आता एक होकायंत्र आणूया. आपल्याला माहिती आहे की यातली जी सुई असते तिचं लाल टोक ही उत्तर दिशा दाखवतं आणि निळं हे दक्षिण दिशा दाखवतं, बरोबर? असं का बरं होतं? कारण ही छोटीशी सुई ही पण स्वतः एक छोटंसं चुंबकच असते, है ना? चला आता एक चुंबक आपण होकायंत्राच्या जवळ आणूया, पाहूया काय होतंय ते. जसं आपण हे चुंबक जवळ आणतोय, पहा ही सुई कशा प्रकारे विचलित झाली आहे. या सुईचं लाल टोक आपल्या दक्षिण ध्रुवाकडे अगदी आकर्षित झालेलं आहे. सुईचं लाल टोक हे उत्तर ध्रुव होतं ना, चुंबक जाईल त्या दिशेला सुई फिरते. आता हा चुंबक फिरवल्याबरोबर ती सुई सुद्धा फिरते आणि सुईचा दक्षिण ध्रुव याच्या उत्तर ध्रुवाकडे आकर्षित झालेला दिसतोय. तर यातून पुन्हा आपल्याला हेच कळतंय की सजातीय ध्रुवांमध्ये प्रतिकर्षण आणि विजातीय ध्रुवांमध्ये आकर्षण असते.